नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास गणिताचा आज आपला 22वा दिवस आहे। आज आपण शिकणार आहोत भौमितिक आकार। काल आपण काय शिकलो होतो? भौमितिक आकारामध्ये बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण शिकलो होतो। आज आपण भौमितिक आकारामध्ये काय शिकणार आहोत? कोन, त्रिकोण, आयत, चौरस, वर्तुळ हे भौमितिक आकार शिकणार आहोत। तर चला सर्वांनी काय करायचं, घरचा अभ्यास करण्यासाठी बॉक्सची वही घ्यायची आणि पट्टी, पेन्सिल, इरेजर घेऊन बसायचे। पट्टी कंपल्सरी घ्यायची, आज आपल्याला भौमितिक आकृत्या काढायच्या आहेत। आणि मोबाईल लांब ठेवायचा। शक्यतो गणिताचा अभ्यास काय करायचा, असं काही पहाटे लवकर उठून करत जावा, चांगला असतो, लक्षात राहतं चांगला पहाटे केलेला अभ्यास। तर ठीक आहे, तयार आहेत का तुम्ही? नमस्कार मुलांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण भौमितिक आकारामध्ये बिंदू, किरण, रेषाखंड आणि रेषा शिकलो होतो। उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा आणि वक्र रेषा। आज आपण शिकणार आहोत भौमितिक आकार। हे रेषा एकत्र येऊन अजून नवीन आकार तयार होतात, त्यांना भौमितिक आकार म्हणायचं। आता हे बघा, आपण काय काल पाहिलं, किरण, असं एक किरण निघाला बरं का, असा, आणि इकडून एक किरण आला, असं एक किरण निघाला, असा आला, असा पुढे गेला। या दोघाचा इथं झाला ऍक्सिडेंट। आणि इथं ऍक्सिडेंट झाल्यानंतर इथे एक अशी कोन तयार झाला। असे दोघ जण एकमेकांना एक भेटल्यामुळे काय झाला, इथे एक असा कोन तयार झाला, ह्याला कोनच म्हणायचं। तर याला काय म्हणणार आपण? कोन। दोन रेषा एकमेकांना भेटल्यामुळं किंवा छेदून गेल्यामुळे, एकमेकीच्या मधून निघून गेल्यामुळं तयार होतो, त्याला काय म्हणायचं? कोन। आता कोणाच्या दोन्ही बाजूला असा किरण बाण दाखवला जातो। का बरं बाण दाखवला जातो? कारण की हाई रेषा आपल्याला किती पण आपण वाढवू शकतो। कोणाला शक्यतो दोन किरण असतात, कोणाला दोन किरण असतात। तर हे दोन किरण मिळून काय तयार झालेला आहे? हा आपला कोन। कोन हा घटक भौमितिक आकृतीमध्ये, भूमितीमध्ये खूप 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 महत्वाचा आहे। कारण की कोणामुळे काय तयार होतात? त्रिकोण तयार होतात। कोणामुळे काय तयार होतात? चौकोन तयार होतात। कोणामुळे काय तयार होतात? पंचकोन, षटकोन, सगळे कोन मिळून हे कोन तयार होतात। आणि कोणामुळे, कोणाचे पण खूप प्रकार आहेत। आता पुढच्या वर्षी आपण शिकणार आहोत, कोणाचे प्रकार सुद्धा आहेत। आता ह्या कोणा महत्वाचं सगळ्यात काय की कोन कसा तयार होतो? हे बघा, दोन रेषा एकत्र आल्या की आपला हा कोन तयार होतो। दोन रेषा एकत्र आल्या की आपला हा कोन तयार होतो। जिथं त्या दोघी एकमेकींना भेटल्या तिथं हा आपला कोन तयार होतो। म्हणून कोन वाचता येणं, काढता येणं किंवा समजणं मला तर वाटतं खूप महत्वाचं आहे। कारण की सगळ्या ज्या आकृत्या आहेत त्या कोनावरच अवलंबून असतात। तुम्हाला नंतर 1000 नियम आहेत कोनाचे। तुम्ही 8वी 9वी 10वीला जेव्हा जाचाल तेव्हा, किंवा 11वी 12वीला जवळपास 1000 ते 1500 तुम्हाला नियम आहेत नुसते कोनाचे। म्हणून कोन समजलं लहान वयामध्ये तुम्हाला खूप महत्वाचे। आणि तुम्हाला काय वाटतं, अरे किती सोपं आहे, कोन म्हणजे काय, याला कोन म्हणायचं, याला कोन म्हणायचं। बरोबर आहे, तुमचं खूप सोपं आहे, काहीच अवघड नसतं ह्याच्यामध्ये। फक्त नीट लक्षात ठेवा, दोन रेषा एकमेकांना जिथं भेटतात, दोन रेषा किंवा दोन किरण किंवा दोन रेषाखंड जिथं एकमेकांना भेटतात तिथं जो कोपरा तयार होतो त्याला कोन म्हणायचं। आता हे इथं दोन रेषा भेटल्यात, ही ह्याला भेटली, किती कोन तयार झाले? त्रिकोण तयार झाले। 3 कोन तयार झाले म्हणून याला त्रिकोण म्हणायचं। आता इथे एक रेषा ह्याला भेटली, इथं झाला एक कोन। ही रेषा इकडे गेली, इथे एक कोन झाला। ही रेषा पुन्हा अजून एक रेषा ह्यांना भेटली, इथे एक कोन तयार झाला। असे किती कोन तयार झाले? 1 2 3 4। याला काय म्हणणार आपण? 4 कोन झाले म्हणून चौकोन। काय म्हणणार? चौकोन। आता हा एक इथे एक भेटला, ह्याला नंतर असा एक कोन भेटला, ह्याला असा एक कोन भेटला, ह्याला एक अशी रेष भेटली, ह्याला एक अशी रेष भेटली। अशा 4-5 रेषा भेटल्या, किती कोन तयार झाले? 1 2 3। इथे आहे का रेषा? कोन झालेलं नाही, इथे सरळ रेषा आहे अशी। इथे एक कोन तयार झाला, आणि इथे एक कोन तयार झाला का? हा, जर केला होता मी, हो का, इथे एक असा कोन तयार झालेला आहे आपला। इथे कोन तयार झालं, किती कोन तयार झाले? 1 2 3 4 5। मग आता इथं 5 कोन तयार झाले म्हणून याला काय म्हणणार आपण? पंचकोन।
पंचकोन. काय म्हणणार? पंचकोन. तर कोन ही आकृती तुम्ही हे काढायचे बरं का. आता इथून पुढे मी सांगणार नाही. इथं मी जे लिहून ठेवलेलं आहे ते तुम्हाला लिहायचंय. हे लिहित तुम्हाला इकडे लिहायचंय. तुमच्या वहीमध्ये तुम्हाला सुद्धा असं सुटसुटीत लिहायचं आहे. आता कोण कोण म्हणायलो तर आपण शिकायलो, पण कोणाचं वाचन कसं करणार? नेमका कोण कसा असतो? आता समजा हा कोण काढलाय मी, हा कोण काढलेला आहे. याला नाव दिलं इथं, ह्या किरणला नाव दिलं पी, ह्या किरणला नाव दिलं यस, आणि ह्याला नाव दिलं आर. ह्या बिंदूला आर नाव दिलं, ह्या बिंदूला पी नाव दिलं, आणि ह्याला यस नाव दिलं. आता ह्याला वाचणार कसं आपण? कोण पी आर यस, कोण पी आर यस. आता समजा असा कोण काढला मी, इथल्या बिंदूला नाव दिलं टी, याचं नाव दिलं पी, आणि याचं नाव दिलं क्यू. आता याचं वाचन कसं करणार आपण? कोण जो मध्ये असतो, जिथं दोन रेषा छेदलेल्या आहेत, दोन रेषा एकत्र आलेल्या आहेत, त्याला तो मध्ये घ्यायचा नेहमी. जो बिंदूला जिथं हे दोन रेषा एकत्र भेटलेत एकमेकींना, तो बिंदू मध्ये घ्यायचा. आता पहिल्यांदा काय घेणार? टी. जिथे ह्या दोन रेषा एकमेकींना भेटलेत त्याला तो मध्ये घ्यायचा क्यू, आणि इकडचं टोक पी. टी क्यू पी. ह्या कोणाला कसं वाचणार आपण? टी क्यू पी. अरे बापरे, हा कोण खूपच ताट आहे गडे. आता याचं नाव दिलं यस क्यू आर. आता यस क्यू आर. आता हा कोण कसा वाचणार आपण? पहिल्यांदा लिहिणार कोण, कोण यस. ह्या दोन रेषा जिथं भेटलेल्या आहेत, कुठं रेषा ह्या भेटल्यात? इथून इथं भेटल्यात, आणि ही रेषा इथं भेटलेली आहे. ह्याला काय म्हणणार? क्यू, आणि याला काय म्हणणार? आर. तर सगळ्यांना कोण समजला? तर तुम्ही हे काढलेले असतील, थोडा वेळ लागतो. मग आता काय करा, स्क्रीनशॉट काढायचा. तुमचं जर लिहून झालं नसेल तर स्क्रीनशॉट काढा, आणि व्हिडिओ संपल्यानंतर लिहा. किंवा दोन आकृत्या जरी झालेल्या असल्या तरी ठीक आहे, काय सगळ्याच आकृत्या काढावं म्हणून काही नियम नाही. एक 2-3 तुम्हाला जेवढे शक्य झाले असतील तेवढ्या आकृत्या काढा. आता आपल्याला पुढची भौमितिक आकृती शिकायची आहे. तिचं नाव आहे, काय नाव आहे? त्रिकोण. त्रिकोण, त्रिकोण. आता त्रिकोण शिकत शिकत तुम्हाला हे लिहायचे. अशा सुंदर आकृत्या काढायच्यात, मोकळं मोकळं लिहायचे. तुम्हाला स्पष्ट दिसावं म्हणून मी स्केच पेननं लिहिलेलं आहे. तुम्ही पेन्सिलनं छान पट्टीच्या साह्यानं ह्या आकृत्या काढायच्या, त्रिकोण काढायचे. हे लिहायचे, आणि हे लिहित मी इकडे काय सांगायले, बडबड करायले, ती नीट लक्ष द्या. ठीक आहे. तर आपल्याला त्रिकोण शिकायचे. त्रिकोण कशाला म्हणायचं? 3 बिंदू. हे 3 बिंदू, हे 3 बिंदूंना आपण शिरोबिंदू म्हणतो. गणिती भाषेमध्ये ह्या 3 बिंदूंना काय म्हणतो? शिरोबिंदू. हे 3 शिरोबिंदू जोडणाऱ्यामुळं जी आकृती तयार झालेली आहे तिला त्रिकोण म्हणायचं. काय म्हणायचं? त्रिकोण. त्रिकोण काय म्हणायचं? 1 कोण, 2 कोण, 3 कोण. किती? 3 कोण झाले, म्हणून ह्याला म्हणायचं त्रिकोण. आता ह्याला सुद्धा नाव देऊ. भौमितिक आकृत्यांना नाव द्यावंच लागतं, कारण की तुम्हाला वाचताच येणार नाही ना. समजा एखादं बाळ जन्मलं आणि त्याला नावच नाही ठेवलं तर तुम्ही काय म्हणणार? ए ए ए ए ए ए म्हणणार का त्याला? मग तुम्ही काय करता? त्याला चिम्या बम्या काहीतरी म्हणून नाव ठेवतात, आणि मग त्या नावानं तुम्ही त्याला ओळखतात. तसं तुम्ही कोणती भौमितिक आकृती पाहिली किंवा काढली तर तिला हे नाव द्यायचंच असतं. आता हे दुसरीला एवढं डीपमध्ये नाहीये, तरी मला वाटतं माहीत असण्यात काय वाईट आहे. दुखतं का ज्ञान जास्तच घेतलेलं? आपलं जास्त जर ज्ञान घेतलं तर आपल्याला त्रास देतं का? नाही. म्हणून जास्तच घ्यायचं कधी पण. मी तुम्हाला देत असताना भरपूर ज्ञान देते, दुसरी नाही. आता हे तिसरीला आहे जवळपास, की बाबा आकृत्यांची नावं. पण ह्या वर्षी जर तुम्ही थोडं जास्त शिकलं तर पुढच्या वर्षी तुम्हाला अजून सोपं जाणार आहे, म्हणून मी तुम्हाला नावं द्यायला शिकवायले. तर आता हा त्रिकोण आहे, पी क्यू आर. आता ह्याला बाजू. बाजू कशाला म्हणायचं? की ही एक बाजू आहे, बाजू.
हे जे रेषाखंड आहेत, ह्या रेषाखंडाला आपण काय म्हणतो? बाजू. हे रेषाखंडाला बाजू म्हणतो. आता ह्या रेषाखंडाचं नाव काय आहे? PR. PR. दुसरी बाजू कोणती आहे त्रिकोणाची? बाजू QR. बाजू QR. आता ही बाजू बघू आपण. बाजू QR. बाजू QR. समजलं सगळ्यांना की त्रिकोणाच्या किती बाजू असतात? मग 1 2 3. त्रिकोणाला किती बाजू असतात? 1 2 3. आता त्रिकोणाला कोण किती असतात? कोण किती असतात? कोण P, कोण Q आणि कोण R. असे त्रिकोणाला 3 कोन असतात. शिरोबिंदू किती असतात? शिरोबिंदू नाव थोडंसं अवघड वाटतं लक्षात ठेवायला, पण आपल्याला सरावाना आपोआप लक्षात येईल. शिरोबिंदू. शिर म्हणजे काय? डोकं. डोक्याचे जे बिंदू असतात त्यांना शिरोबिंदू म्हणायचं. आता हा शिरोबिंदू Q. शिरोबिंदू कोणता आहे? Q. शिरोबिंदू R आणि शिरोबिंदू P. म्हणजे त्रिकोणाला किती शिरोबिंदू आहेत? 1 2 3. किती शिरोबिंदू आहेत? 3. 3 शिरोबिंदू, 3 बाजू, 3 कोन असणाऱ्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. किती सोपं आहे. आता त्रिकोण काय कुठं कुठं पाहायला भेटतो रे आपल्याला? तुम्ही ह्याला 26 जानेवारीला 15 ऑगस्टला असे पताके लावतात बघा शाळेमध्ये, बरोबर आहे का? कसे असतात ते पताके? मला काय आठवणच गेले बघा. असे असतात. असे वेगवेगळ्या रंगाचे चिटकवतात. हे असे पताके. ह्या पताक्याचा आकार कसा असतो? त्रिकोणी असतो. बरोबर आहे का? ह्या पताक्यांचा आकार कसा असतो? त्रिकोणी. ह्या पताक्यांचा आकार कसा असतो? त्रिकोणी. अजून कशाचा आकार त्रिकोणी असतो बघा? समोसे बाजारातून आणतात की नाही, ते समोसे सुद्धा असेच असतात त्रिकोणाचे. तिन्ही बाजूला त्याच्या त्रिकोण असतो. मग हे वेगवेगळे आकार आपण रोज पाहतो. हे काही त्रिकोण आपल्याला नवीन नाही. जन्मल्यापासून अंगणवाडीच्या शाळेत पण पताके बांधतात, मोठ्या शाळेत गेलो तिथं पण पताके बांधतात आणि ह्या पताक्यांचा आकार हा त्रिकोणी असतो. तुम्हाला काही नवीन नाहीत, फक्त ह्याला त्रिकोण म्हणतात हे तुम्हाला माहित नव्हतं. बरोबर आहे का? पताके तुम्ही जन्मल्यापासून पाहिलेत. आई बाबाच्या कडेवर जात होतात शाळेत तेव्हा पण पताके पाहिलेत तुम्ही. समोसे नेहमी पप्पा आणतात तुमचे. मग ह्याला पण तुम्हाला माहित नव्हतं की हे अशा जे आकार असतो त्याला त्रिकोण असं म्हणतात. आता हा त्रिकोण B क. ह्या त्रिकोणाचं नाव काय? B क. आता B क त्रिकोणामध्ये B बाजू आहे. बाजू B, बाजू BK, बाजू AK. ह्या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. शिरोबिंदू कोणते आहेत? शिरोबिंदू A, B आणि K असे 3 शिरोबिंदू आहेत. सगळ्यांना त्रिकोण समजला? आता ही जी आकृती आहे तुमच्या समोर, ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत मोजूत आपण? 1 2 3 4 5 6. ह्या 2 आकृतीमुळे एक झाले बघा. 7 8 9 10 11 12 आणि हा एक मोठा 13. असे किती त्रिकोण आहेत ह्या आकृतीमध्ये? 13 त्रिकोण आहेत. 13. इथे एक झालाय बघा 14. इथे एक झालाय 15. इथे एक झालेला आहे 16. असे एकूण सगळे ह्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत? 16. आता त्रिकोण तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही त्रिकोण कसे काढले? तर माझ्याकडे हे बघा, हे असा त्रिकोणी हे बघा आहे ना, किती छान आहे. आता ह्या त्रिकोणच्या मदतीने मी त्रिकोण काढलेले आहेत. आता हे बघा किती त्रिकोण आहे त्याच्यामध्ये. कसा काढायचा त्रिकोण? 1 2 3 बाजूला असा मी काढला त्रिकोण. ह्या आकृतीला काय म्हणणार आहोत आपण? त्रिकोण. काय म्हणणार होतो आपण ह्या आकृतीला?
त्रिकोण. काय म्हणणार आहोत? त्रिकोण. 3 कोण असणारी आकृती म्हणजे त्रिकोण. सगळ्यांच्या लक्षात बसेल का त्रिकोण? आता ह्याच्यातलं तुम्हाला सगळं लिहिणं नाही जरी झालं तरी 1-2 आकृत्या जरी आल्या तर खूप झालं आपल्याला. तर आता पुढचा आपण भौमितिक आकार पाहणार आहोत, आयत. आता पुढची आपली भौमितिक आकार आहे आयत. आयत म्हणजे कोण आहे? आयत हे चौकोनाचेच पिलेत. हा झाला चौकोन. चौकोन म्हणजे काय? 4 कोण, 4 शिरोबिंदू आणि 4 बाजू. त्याला काय म्हणायचं? चौकोन. काय म्हणणार आपण? चौकोन. आता चौकोनाचे खूप प्रकार आहेत. चौकोनाचे खूप प्रकार, समलंब चौकोन, समभुज चौकोन, नंतर आयत, चौरस, खूप प्रकार आहेत. तर आपल्याला ह्या वर्षी 2च प्रकार आहेत शिकायला. कोणकोणते आहेत? आयत आणि दुसरा आहे चौरस. आयत आणि चौरस कोण आहेत? चौकोनाचेच पिलेत. चौकोनाचे हे 2 प्रकार आहेत. फक्त भरपूर प्रकार आहेत, आपल्याला शिकायला फक्त 2च प्रकार आहेत. तर आयत आणि चौरस हे काय आहेत? चौकोनाचेच प्रकार आहेत. चौकोनाचेच प्रकार आहेत. फक्त आपल्याला ह्या वर्षी 2 प्रकार शिकायचे चौकोनाचे. कोणकोणते? आयत आणि चौरस. आयत म्हणजे काय? की असा चौकोन, असा चौकोन की ज्या चौकोनाच्या समोरच्या बाजू ह्या सारख्या असतात. कशा असतात? सारख्या असतात. आता इथं पहा, हा आहे आयत. हा आहे आयत. आता ह्या आयताचं वैशिष्ट्य काय? ही बाजू, आयताची ही बाजू आणि ही बाजू सारखी असते. ही बाजू आणि ही बाजू सारखी असते. याला काय म्हणतात? आयत. आयताला 4 शिरोबिंदू असतात. अ, ब, क आणि ड. 4 बाजू असतात. बाजू अ, ब, ब, क, ड आणि अड. हे लिहायचे बरं का तुम्हाला. तुम्ही हे लिहा. लिहित तिकडे लक्ष द्या. तर अ, ब, क, ड ह्या शिरोबिंदू आहेत. 4 बाजू आहेत. अ, ब, क, ड आणि अड हे 4 बाजू आहेत. आता आयताचं वैशिष्ट्य काय? की जेवढी ही बाजू आहे तेवढीच ही बाजू असते. जर तुम्ही तुमचं घर बघितलं तर घराची ही फरशी किंवा ही एवढी जागा आणि छताची त्याच भिंतीची वरची बाजू सारखी असते. आता ही भिंत समजा तुमच्या घराची ही भिंत आहे तर खालची एवढी जी जागा आहे आणि वरची ही जागा सेम असते आणि उभी ही भिंत आणि ही उभी भिंत सेम असते. म्हणून घराची भिंत सुद्धा काय आहे? आपली आयत आहे. घराची भिंत काय आहे? आयत आहे. आता मी तुमच्या समोर एक चित्र ठेवलेले आहे. ह्या चित्रामध्ये किती आयत आहेत तुम्हाला सांगायचे. मी मोजते, तुम्ही हे लिहा. तुम्हाला पूर्ण करायचे. हे बघा, हा पूर्ण मोठा एक आयत आहे. 1, नंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. मला तर 16 दिसले बघा. तुम्हाला अजून कमी जास्त काय दिसतंय का बघा बर. 1 मिनिट बघा, हे लिहायचं थांबवा. ह्याच्यामध्ये किती आयत आहेत फास्ट मोजा बर. मी तोपर्यंत मनातल्या मनात मोजते. तर मोजले तुम्ही आयत किती आहे ते. ठीक आहे. आता पुढची आपली आकृती आहे चौरस.
तुमचं हे झालेलं आहे का आयत लिहून? एखादी जरी तुम्हाला आकृती काढता आली, 1 ते 2 आकृती काढा. सगळं शक्य नाही काढणं. हे पूर्ण लिहून काढायचे तुम्हाला. हे लिहायचे. हे बघा मुलांना, मी इकडे शिकवायचं असते आणि इथं जे लिहिलेलं असतं ह्या फुलांच्या मध्ये किंवा ह्या डब्याच्या जे लिहिलेलं असतं ते तुम्हाला लिहायचं असतं. मी कधी कधी शिकवत असताना माझ्या लक्षात राहणार नाही की तुम्हाला हे लिहायचं सांगा म्हणून, पण तुम्ही इथं जे ठेवलेलं आहे डब्याच्या वहीमध्ये ते तुम्हाला लिहायचंय. तर आयत कोणता आहे दुसरा? ग द व ळ. आयत ग द व ळ. बाजू ग द, बाजू व ळ, बाजू गळ, बाजू दळ, द व. आणि शिरोबिंदू कोणकोणते आहेत? ग द व ळ. दुसरं पुढे आहे आपला आयत ए बी सी डी. मग बाजू ए बी, बाजू ए सी, बाजू सी डी, बाजू डी बी, ह्या बाजू आहेत. आणि ह्या चौकोन आयताचे शिरोबिंदू कोणते आहेत? ए बी सी डी हे शिरोबिंदू आहेत. तर सगळ्यांना आयत समजला. आयताच्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? 4 शिरोबिंदू, 4 बाजू, 4 कोन आणि समोरासमोरील बाजूंचे लांबी ही सारखी असते. अजून एक आयताचा नियम आहे जो तुम्हाला आता समजणार नाही. आयताचे सर्व कोण हे काटकोन असतात. आता हे आपण पुढच्या वर्षी शिकणार आहोत. तर आता पुढचा आपल्याला घटक शिकायचा आहे चौरस. आता तुम्हाला हे सर्व आकृत्या काढायच्या आहेत. पान बदललेलं आहे मी. आपल्याला शिकायचं आहे चौरस. चौरस सुद्धा एक चौकोनच आहे. चौकोनाचा प्रकार आहे. चौकोनाचे ह्या वर्षी 2 प्रकार शिकायचे आहेत आपल्याला, आयत आणि चौरस. मग आयत चौरस म्हणजे काय? चौ म्हणजे 4. चौरस म्हणजे 4ही बाजूच्या सारख्या असतात. त्याला काय म्हणायचं? चौरस असं म्हणायचं. आता इथे बघा चौरसाची आकृती आहे. आता ह्याचे 4ही बाजू कशा आहेत? सारख्या आहेत. तुम्ही नीट पाहिलं तर ह्याचे 4ही बाजू कशा आहेत? सारख्या आहेत. हे बघा, दिसायले का स्केच पेन तुम्हाला? आता हा चौरस झाला. हा आहे आपला चौरस. चौरसाचं महत्वाच्या गोष्टी काय? चौरसाला 4 शिरोबिंदू असतात. चौरसाला 4 शिरोबिंदू असतात. 4 बाजू असतात. बाजू DA, बाजू AB, बाजू BC, बाजू DC. आता हे चौरसाला 4 बाजू आहेत. चौरसाला 4 कोन असतात. इथे एक कोन आहे, इथे एक कोन आहे, इथे एक कोन आहे आणि इथे एक कोन आहे. असे 4 कोन असतात. चौरसाला 4 बाजू असतात. बाजू DC, बाजू CB, बाजू AB, बाजू AD. आता ह्या 4 चौरसाच्या बाजू आहेत. ह्या 4ही बाजूंचं वैशिष्ट्य काय आहे की ह्या 4ही बाजूची लांबी ही सारखी आहे. ह्याची जेवढी लांबी आहे तेवढीच ह्याची लांबी आहे. त्याची एवढी बाजू लांबी आहे आणि ह्याची तेवढीच लांबी आहे. म्हणून चौरस हा आयतापेक्षा वेगळा आहे. आयताला काय होतं? आयताच्या फक्त समोरच्या बाजू सारख्या होत्या, पण चौरसाचं तसं नाही. चौरसाचे सगळे 4च्या 4 बाजू ह्या सेम टू सेम असतात. त्यांचा लांबी, रुंदी सगळं हे सारखं असतं. आता इथं बघा तुम्ही, चौरस PQRS 4ही बाजू सारख्या. तिथं तुम्हाला काढायला खूप सोपं जाणार आहे कारण की डब्याची वही आहे. आता ह्या डब्याच्या वहीमध्ये प्रत्येक डबा हा चौरस आहे. ह्या डब्याच्या वहीमध्ये प्रत्येक डबा हा कसा आहे? चौरस आहे. आता चौरस बाजू PQ, बाजू PR, बाजू RS, बाजू QS आणि शिरोबिंदू कोणकोणते? PQRS. आता ह्या चौरसामध्ये बघा, ह्या चौरसाचं नाव काय? अबकड. चौरस अबकड. चौरस बाजू क, बाजू B, बाजू BD, बाजू KD, शिरोबिंदू अबकड. आता अजून एक चौरस दिलेलं आहे. चौरस ABCD, बाजू AB, बाजू AC, बाजू CD, बाजू BD.
आणि ह्या चौरसाचे शिरोबिंदू कोणकोणते आहेत? A, B, C, D. तर सगळ्यांना चौरस समजला. आता रोजच्या वस्तूमध्ये बघण्यामध्ये चौरस कशामध्ये असतो रे? चारी बाजू ज्याच्या सेम असतात अशी एक वस्तू असते, आपण रोजच्या खेळामध्ये वापरतो, तो म्हणजे असा चौरस घन. हा काय असतो? त्याच्या चारी बाजू ह्या सारख्या असतात. ही जेवढी लांबी आहे तेवढीच ह्याची लांबी आहे, ह्याची लांबी एवढी आहे, तेवढीच ही लांबी आहे, तेवढीच ही लांबी आहे, तेवढी ही लांबी आहे, त्याच्यामुळे ही लांबी एवढीच आहे, ही लांबी तेवढी आहे, ही लांबी तेवढीच आहे, ही लांबी तेवढीच आहे, ही लांबी तेवढीच आहे, ही लांबी तेवढीच आहे. म्हणजे प्रत्येक जो तुम्हाला माझं बोट जिथं जिथं फिरायले ती चौरसाची बाजू सारख्या मापाची. त्याच्याशिवाय हा ठोकळा किंवा घन आपण जे खेळात वापरतो हा तयारच होत नाही. ह्याच्या चारी बाजू सारख्या आहेत म्हणून हा ठोकळा तयार झालेला आहे. आणि प्रत्येक बाजू चौरस, लाल चौरस आहे हा, पिवळा चौरस, निळा चौरस, जांभळा चौरस, हिरवा चौरस आणि पिवळा चौरस. प्रत्येक रंगाची ही बाजू चौरस आहे, कारण की प्रत्येक बाजू ही सारखी आहे. तर चौरस कसा वाचायचा आपण पाहिलेलो आहोत. तर चौरस कोणकोणत्या वस्तू आहेत आपल्या घरामध्ये? एक कॅरम बोर्ड. कॅरम बोर्ड माहिती ना तुम्हाला? कॅरम खेळायचं टुक टुक असंच असतो बघा कॅरम बोर्ड. इथं काय असतं कॅरम बोर्डला? इथं एक गोल असतो, इथे गोल असतो, ते गोल असतो, इथे गोल असतो, मध्ये गोल असतो आणि इथं अशा पट्ट्या असतात कॅरम बोर्डला आणि इथं गोट्या मारायच्या असतात बघा. असा हा चौरस कॅरम बोर्ड असतो. आणि तुम्ही जे गर्लचं हातरुमाल वापरतात तो हातरुमाल सुद्धा काय असतो? चौरस आकृती असतो. तर सगळ्यांना चौरस समजला. आता आपली शेवटची आकृती पाहणार आहोत. आपली आता शेवटची आकृती आहे वर्तुळ. आपली शेवटची आकृती कोणती आहे? वर्तुळ. वर्तुळ म्हणजे खूप सोपं आहे, गोल. वर्तुळ म्हणजे गोल. हे बघा वर्तुळ, ही आकृती कोणती आहे? वर्तुळ. वर्तुळ म्हणजे गोल. आता हा आपला लहानपणीचा खेळ आहे, बांगडी ठेवायची आणि गोल गोल काढायचं. अजूनही तुम्ही लहानच आहेत म्हणा, मी नाही लहान, मी मोठी झाली आता. आता हा जो आहे गोल गोल काढलेले याला आपण काय म्हणतो? वर्तुळ. काय म्हणतो ह्याला? वर्तुळ. वर्तुळाला अजून नाव द्यायला शिकवलेलं आपल्या अभ्यासात नाहीये. जेव्हा मोठे होचाल तेव्हा वर्तुळ शिकायचं म्हणलं तर खूप खूप नियम आहेत वर्तुळाला सुद्धा, पण आपण ते मोठे झाल्यावर शिकणार. फक्त आता एवढं लक्षात ठेवा की असा जो गोल काढलेला असतो त्याला काय म्हणायचं? वर्तुळ. हे बघा हा वर्तुळ आहे. आणि हा सुद्धा वर्तुळ आहे बघा. हा बांगडीचा जो तुम्हाला गोल गोल दिसत आहे तो सुद्धा एक वर्तुळ आहे. आता इथे एक प्लेट आहे, काल चिवडा खाल्ला होता याच्यात. हे चिवड्याला खाल्लेली प्लेट आहे. तर ही कोपरा सुद्धा ह्याचा काय आहे? वर्तुळ आहे. ह्या प्लेटचा हे सुद्धा वर्तुळ आहे. आता इथे माझ्याकडे एक ग्लास आहे, ह्या ग्लासचा कडा सुद्धा वर्तुळ आहे. ह्या ग्लासची कडा कशी आहे? वर्तुळ आहे. हा लॅम्प आहे. आता ह्या लॅम्पच्या वरचा कडा सुद्धा कशी आहे? वर्तुळ आहे. तर सगळ्यांना समजलं वर्तुळ म्हणजे काय. तर आता इथे एक चित्र आहे बघा. ह्या चित्रामध्ये किती वर्तुळ आहेत बघायचे आपल्याला. किती वर्तुळ आहेत मोजाबर? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती वर्तुळ आहेत ह्या आकृतीमध्ये? 16 वर्तुळ आहेत. आणि आपले चौरस पण मग असे मोजायचे राहिले होते. आणि ह्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत? हा असा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती चौरस आहेत ह्या आकृतीमध्ये? एकूण सगळे 13 चौरस आहेत. माझं मोजण्यात चुकलं असेल नंतर मोबाईल पॉज करून तुम्ही सुद्धा बघा. आता वर्तुळ आणि चौरस आपण शिकलेलं होतं. आता मी तुम्हाला एक आकृती दाखवते. त्या आकृतीमध्ये भरपूर वर्तुळ आहेत, त्रिकोण आहेत, चौकोन आहेत. तर त्याच्यामध्ये किती आहेत ते पाहायचंय तुम्हाला. थोडंसं काय करा, लिहायचं थांबवा आणि हे चित्र पहा. आता ह्या चित्रामध्ये बघा, मला सांगा त्रिकोण किती आहेत. लिहायचं थांबवा आणि मला सांगा
ह्या चित्रामध्ये त्रिकोण किती आहेत? ह्या चित्रामध्ये त्रिकोण किती आहेत बघा बर. 1 2. किती त्रिकोण आहेत? 2. आयत किती आहेत? 1 2 3 4 5. आयत किती आहेत इथं? 5 आयत आहेत. चौरस किती आहेत? 1 2. 2 चौरस आहेत. आणि वर्तुळ किती आहेत? 1 2 3 4. किती वर्तुळ आहेत? 4 वर्तुळ आहेत. तर सगळ्यांना आज आपल्याला काय काय शिकलो होतं आपण? आयत, चौरस, त्रिकोण, वर्तुळ आणि सगळ्यात महत्त्वाचा कोन. काय शिकलो होतो? कोन. ह्या जवळ आपण भौमितिक आकृत्या शिकलेलो आहोत. जर काय समजना गेलं, काय येणं गेलं तर मला कमेंट करून विचारा की मॅडम हे कसं असतं. मी तुम्हाला, आणि मला तुमचा फोन नंबर कमेंटमध्ये टाका. मी तुम्हाला एखादा घटक शिकवला नसेल, समजला नसेल तर तुम्हाला सांगेन. ठीक आहे? ओके, बाय.